सोलापूर विमानतळाचं आज ऑनलाईन उद्घाटन होत आहे। मात्र या सोलापूर विमानतळाच्या उद्घाटनाला आमदार आणि खासदार अद्याप उपस्थित नसल्याचं समजतंय। माजी खासदार डॉक्टर जयसिद्धेश्वर शिवाचार्य, आमदार सुभाष देशमुख, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, मनपा आयुक्त शीतल तेली उगले यांच्या उपस्थितीमध्ये दीप प्रज्वलन केलं जात आहे आणि सोलापूर विमानतळाच्या उद्घाटन कार्यक्रमाला सुभाष देशमुख वगळता इतर एकही विद्यमान आमदार आणि खासदार कार्यक्रमाला अद्याप आलेले नाहीत। अपडेट जाणून घ्या, आफताब शेख आपल्या सोबत आहे। आफताब, सुभाष देशमुख वगळता इतर आमदार आणि खासदार हे उपस्थित नसण्याचं काय नेमकं कारण आहे? त्यांच्याकडून काही स्पष्टीकरण देण्यात आलंय का? हस्ते ऑनलाईन पद्धतीने होत आहे आणि या कार्यक्रमाची संपूर्ण सोलापूरकरांना अतिशय प्रतीक्षा होते आणि अखेर तो कार्यक्रम आज पार पडत असताना सोलापूर जिल्ह्यातील जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांना विमानतळाच्या या उद्घाटन कार्यक्रमाप्रसंगी प्रशासनानं निमंत्रित केलेलं होतं। सोलापूर जिल्ह्यातले जवळपास 11 विधानसभा आमदार, 1 विधान परिषद आमदार आणि 2 खासदार सध्या सोलापूर जिल्ह्यामध्ये आहेत। मात्र 2 खासदार जे आहेत ते 2 महाविकास आघाडीचे सदस्य आहेत, खासदार प्रणिती शिंदे आणि खासदार धैर्यशील मोहिते पाटील। मात्र उर्वरित जे सगळे आमदार आहेत, 11 विधानसभेचे सदस्य आणि 1 विधान परिषद सदस्य, ते सगळे सत्तेत सहभागी असलेले आमदार आहेत। मात्र यातलं फक्त सुभाष देशमुख आणि माजी खासदार डॉक्टर जयसिद्धेश्वर शिवाचार्य या 2 लोकप्रतिनिधींशिवाय इतर कोणीही लोकप्रतिनिधी जे आहेत ते कार्यक्रमाकडे अद्यापही आलेले नाहीयेत। अर्थात कार्यक्रम सुरू व्हायला आता अवघे काही मिनिटं राहिलेली आहेत, मात्र अजूनही या एकही लोकप्रतिनिधी तर आलं नसल्या कारणानं वेगवेगळ्या चर्चा या माध्यमातून रंगताना आपल्याला पाहायला मिळत आहे। अर्थात प्रणिती शिंदे यांनी जाहीर व्यासपीठावरूनच भूमिका स्पष्ट केलेली होती की विमानतळाचं उद्घाटन आधीच झालेलं आहे। आता तुला थोडंसं थांबवतोय, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आता कार्यक्रमाचं एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।